मंडळी, नुकताच राहुरी विधानसभेचे आमदार असणारे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले। या निधनाने मोठी पोकळी राहुरी विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली। आता 6 महिन्यात येथे पोटनिवडणूक होईल। या पोटनिवडणुकीमध्ये माजी मंत्री प्राजक्त हे उभे असतील की काळ्या दगडावरचे रेष, पण त्यांच्या विरोधात कोण असा प्रश्न आहे। तर सध्या अनेक लोक अक्षय कर्डिले यांचे नाव घेतात। नुकत्याच झालेल्या सभेमध्ये पालकमंत्री विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांनी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहू, त्यांना ताकद देऊ आदी आश्वासनं दिली। पण मंडळी, हे सगळं खरं असलं तरी पडद्यामागच्या हालचाली आणि विखे पाटलांच्या खेळी कोणीच ओळखू शकत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे आगामी राहुरीच्या निवडणुकीत तनपुरे यांच्या विरोधात अक्षय कर्डिले नसतील तर स्वतः विखे असतील। मग ते सुजय विखे असू शकतील किंवा धनश्री विखेही असू शकतील। पण नेमकं हे कसं, काय घडतंय पडद्यामागं, पाहूयात सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे, तुम्ही पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल। मंडळी, विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांना राजकीय ताकद देऊ, त्यांना उभं करू अशी आश्वासनं दिली, परंतु यात कोठेही राहुरीत आमदार करू असं म्हटलं नाही। त्यामुळे ते अक्षय कर्डिलेंचे पुनर्वसन करतील, मग ते कुठेही करू शकतात, पण राहुरीत नाही। मंडळी, सध्याची परिस्थिती पाहता विखेंसाठी विजय, मग तो कोणत्याही क्षेत्रात असो, हा अतिशय सोपा झालेला आहे। सध्या सत्तेची सूत्रे आणि अनेक आमदार त्यांच्या शब्दांनुसार चालतात हे सर्वश्रुत आहे। त्यात प्लस पॉइंट म्हणजे राहुरीत वैयक्तिक विखे घराण्याचे मोठे नातेवलय आहे। धनश्री विखे यांचे बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामांमधून महिलांचं मोठं संघटन झालं आहे। त्यामुळं येथे धनश्री विखे किंवा डॉक्टर सुजय विखे पाटील हे उभे राहू शकतात। राहिला विषय नगर तालुक्याचा। नगर तालुक्यात कर्डिले नावाचं वलय आणि त्यांचे कार्यकर्ते आजही आहेत। अक्षय कर्डिले यांना जर दुसरीकडे सेट केले आणि कर्डिले नावाचे वलय भावनिकतेची लाट करत जर वापरले तर नक्कीच विखेंसाठी हा विजय सोपा जाईल। सध्या विखे कुटुंबियांचं धोरण पाहिलं तर शिर्डी ही त्यांच्या ताब्यात आहे। नगरपालिकेच्या दृष्टीने त्यांनी आता श्रीरामपूर काबीज करण्याचं ठरवलंय। नगराध्यक्ष पदाच्या दृष्टीने ते तयारी करत आहेत, त्या दृष्टीने ते सक्सेसही होतील। शिर्डी झालं, श्रीरामपूर झालं, त्यानंतर आमदारकीच्या माध्यमातून ते राहुरी काबीज करतील असं म्हटलं जात आहे। अर्थात मंडळी, लगेच याची घोषणा करणं हे त्यांच्या दृष्टीने जरा रिस्की झालं असतं। त्यामुळे सध्या अक्षय कर्डिले यांना उभारी देत, सहानुभूती घेत ते वातावरण कव्हर करतील, त्यानंतर राजकीय डाव टाकतील अशी चर्चा नागरिक करतात। पण मंडळी, विषय असा आहे, मग विखे पाटील अक्षय कर्डिले यांना भरसभेत दिलेला शब्द पाळतील का? तर नक्कीच पाळतील। अक्षय कर्डिले यांचे राजकीय पुनर्वसन ते नक्कीच करतील, कोठे ना कोठे करतील। त्यानंतर आमदारकीला स्वतः किंवा धनश्री विखे यांना राहुरीतून उभं करतील असं अनेकांचं म्हणणं आहे। आता मंडळी, याही पुढे जाऊन अनेक फाटे फुटणार आहेत। माजी मंत्री तनपुरे यांनी आगामी पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली। त्यांची राजकीय पकडी मोठी आहे, पण ते जर ऐन वेळेला अजित पवार गटात आले तर या देखील चर्चा आहेत। त्यामुळे तसं झालं तर या लढतीचं चित्र आणखी वेगळं दिसेल हे नक्की। मंडळी, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा। पुन्हा भेटू नवीन विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।